रात्रीचे 11:30 वाजले होते. पुण्यामध्ये तुफान पाऊस चालू होता, दमदार पाऊस चालू होता आणि इन्स्पेक्टर विक्रम दिवसभर ड्युटी करून थकला होता. तो घरी निघाला. रात्रीच्या 11:30 वाजता घरी जात असताना रस्त्यामध्ये तुफान पाऊस लागला आणि नद्या नाल्यातून भरून वाहू लागल्या. त्यावेळेला त्याला थांबावं आणि थोड्या वेळानं जावं असं वाटलं. म्हणून त्याने आजूबाजूला पाहिलं तर एक सुंदर आलिशान हाय प्रोफाईल असं एक पेंट हाऊस होतं. त्या पेंट हाऊसमध्ये आश्रय घ्यावा म्हणून तो गेला आणि पेंट हाऊसमध्ये गेल्याच्या नंतर त्याने दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यानंतर दरवाजा उघडला. त्या एका सुंदर, सुशील, शांत स्वभावी आणि रहस्यमय अशा हाय प्रोफाईल एका विवाहित तरुणीने दरवाजा उघडला. रात्र झालेली होती आणि त्या तरुणीचे केस मोकळे सोडलेले होते पाठीवरती आणि एक सुंदर चमकदार अशी अंगावर लाल कलरची साडी होती. पदर कमरेला खवलेला होता आणि डोळ्यामध्ये नशा होती, ती म्हणजे हव्यासाठी शारीरिक भूक भागवण्याची. विक्रम तो इन्स्पेक्टर होता, परंतु जेव्हा त्याने त्या सौंदर्याचं नेत्रांनी चित्र पाहिलं त्यावेळेला विक्रम हा पेशाने पोलीस होता, कणखर होता, परंतु त्याच्या बोलण्यामध्ये कणखरपणा होता, परंतु त्याच्या डोळ्यामध्ये त्या सुंदरतेची नशा चढली होती हे त्या महिलेला देखील दिसून आलं. त्यावेळेला त्या तरुणीने विचारलं की बोला इन्स्पेक्टर साहेब, कसं या वेळेला येणं केलं. त्यावेळेला विक्रम हा त्या तरुणीचं नाव होतं मीरा. त्या मीराला हळू आवाजात बोलत बोलत घरामध्ये प्रवेश केला आणि मी तुलाच भेटायला आलोय म्हटला आणि घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये कोणीही नव्हतं, मीरा एकटीच होती. मीराच्या पतीचं काही दिवसापूर्वी एका संशयित अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि तो अपघातच आहे असं सर्वांना वाटत होतं. काहीच दिवस झाले होते आणि त्याच तपासामध्ये देखील इन्स्पेक्टर विक्रम होते. ज्या वेळेला विक्रमला कळालं की आपण त्याच घरी आलेलो आहोत जिच्या पतीचं निधन झालेलं आहे आणि त्याची आपण चौकशी करत आहोत, विक्रमने कणखर आवाजामध्ये म्हटलं की चौकशीपोटी मला तुमच्याकडे यावं लागलं. त्यावेळेला मीराने स्मित हास्य केलं आणि आमच्याशिवाय तुम्हाला कोण सापडणार म्हणत तिने दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावला, आतून कडी लावली आणि मीरा इन्स्पेक्टर विक्रमच्या जवळ आली. इन्स्पेक्टर विक्रमच्या जवळ आल्याच्या नंतर समोरासमोर उभी राहिली आणि इन्स्पेक्टरच्या डोळ्यामध्ये नजर मिळवली. नजरेला नजर लागली आणि हळूच दोघांचीही मनं हे जुळत गेली. मीराने विक्रमच्या जवळ जाऊन त्याच्या ओठाला मीराच्या ओठाचा स्पर्श केला आणि दोघंही माझावरती आले. दोघांच्याही कामोत्सुक भावना वासना जागृत झाल्या आणि विक्रमने तिच्या त्या लाल रंगाच्या साडीवरती हळूच हात फिरवला आणि त्यानंतर मीराने आणि विक्रमने एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघंही उत्सुक झाले होते, बेभान अवस्थेमध्ये आता ते रंगले होते. त्यांना कशाचे भान राहिलं नव्हतं. त्यावेळेला इन्स्पेक्टर विक्रमने मीराला आपल्या हातामध्ये कडेवरती उचलून घेतलं आणि अलगद बेडरूम मध्ये जाऊन सोफ्यावरती मीराला झोपवलं. त्यानंतर विक्रमने टोपी, हातातील छडी बाजूला ठेवली आणि मीराच्या केसावरून, गालावरून, गळ्यावरून, छातीवरून, पोटावरून, कमरेवरून अलगद असा हात फिरवत होता. मीरा ही बेभान अवस्थेत उत्तेजित झाली होती. मीराला आता कंट्रोल होत नव्हतं. विक्रमला मीराने ओढून अंगावरती घेतलं आणि किस करायला सुरुवात केली. त्यावेळेला जेव्हा दोघंही माझावरती आले होते, दोघांनाही आता काम आवरत नव्हता, त्याच वेळेला विक्रम सोफ्याच्या त्या कॉटच्या थोडस बाजूला गेला त्या नशेमध्ये आणि त्याचं तोंड कॉटच्या खाली गेलं तर त्याला त्या ठिकाणी एक बॉटल दिसली, काचेची बॉटल होती. त्याच वेळेला विक्रमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं आणि प्रकाश पडला आणि विक्रमला डोक्यामध्ये जी चालना मिळाली ती म्हणजे इन्स्पेक्टर पेशा असणारे विक्रम ज्या चौकशीसाठी दिवसभर ड्युटी केली होती, मीराच्या पतीचा झालेला संशयापोटी मृत्यू, त्या रिपोर्टमध्ये, त्या PM मध्ये, अहवालामध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना पोटॅशियम सायनाइड हे पोटामध्ये विष देण्यात आलेलं होतं. त्यावेळेला काचेचा तुकडा पाहिला आणि वरती नाव वाचलं आणि विक्रमच्या पोटामध्ये खात्री झाली की यापासून आपल्याला काहीतरी पुरावा मिळू शकतो, कारण पुरावा मिळत नव्हता. त्याच वेळेला मीराला देखील समजलं की विक्रमला काहीतरी पुरावा हाती लागलेला आहे आणि मी आता या जाळ्यात अडकू शकते.
माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, म्हणून मीराने विक्रमला लागलीच वरती कॉटवरती ओढलं आणि दोघेही उभे राहिले. जी काम वाचना जागृत झाली होती ती आता गांभीर्यामध्ये बदलली होती. त्याच वेळेला मीराने हळूच विक्रमला सांगितलं की माझ्या या गुन्ह्याची शिक्षा ही फक्त आणि फक्त मृत्यूच असू शकते, कारण तुझ्या हातामध्ये जो काच आहे तो पोटॅशियम सायनाइडच्या विषाची बॉटलीच आहे. आणि हो, त्याच सायनाइडने माझ्या पतीचा मी जीव घेतलेला आहे आणि आता काही लपवायची गरज नाही. त्यावेळेला विक्रम म्हटला, ताबडतोब मी आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि अरेस्ट वॉरंट घेऊन तुला पकडतो, तुला न्यायालयात हजर करतो. त्यावेळेला मीरा म्हटली, मी अगोदरच म्हटलं हे माझी शिक्षा ही अखेरची शिक्षा आहे, कारण तू एका तिराहित अशा चतुर असणाऱ्या गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकलास. कारण आर्यतुऱ्याच्या भाषेवर मीरा आली होती, रात्र झाली होती, पाऊस चालू होता आणि या अंधाधुंद वातावरणामध्ये फक्त दोघांचाच श्वास त्या रूममध्ये गुंजत होता. त्यावेळेला विक्रम म्हटला की मला कोण रोखू शकतं, तू महिला आहेस. त्यावेळेला मीरा स्मित हास्यात म्हटली की तुझ्या ओठावरती जो मी स्पर्श केलेला आहे आणि जे तुला मी किस केलेले आहे त्यामध्ये पोटॅशियम सायनाइड मी माझ्या ओठाला लावून तुझ्या ओठावरती लावलेला आहे आणि तू ते गिळलेला आहेस. लवकरच तू देखील देवाघरी जाशील. त्यावेळेला विक्रम विचारात पडला, परंतु त्याला चक्कर यायला सुरुवात झाली होती आणि विक्रम त्याच ठिकाणी चक्कर येऊन खाली कोसळला. जेव्हा त्याला कळालं की मला देखील आता विष देण्यात आलेलं आहे, त्या देखील मीरा देखील त्याच ठिकाणी चक्कर येऊन पडली आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू त्याच ठिकाणी झाला. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळालं हे तुम्हाला वेगळं आता सांगायची गरज नाही. त्यामुळं सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा, कारण अतूट विश्वासाचं नातं जन्मजन्मांतरीचं नातं देखील धोका देऊ शकतं आणि देत आहेत सध्या कलियुगामध्ये आपण पाहतोय. त्यामुळे कोणावरही अंधाधुंद विश्वास करू नका. सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा. पतीचा जीव घेतला, नंतर इन्स्पेक्टर विक्रमचा जीव घेतला. विक्रम सावंत आणि एका सुप्रसिद्ध नामांकित बिझनेसमॅनची पत्नी ही मीरा होती. पेंट हाऊस मध्ये घडलेली ही घटना अर्ध्या रात्री पुण्यामध्ये कल्याणी नगर परिसरातील ही घटना आज संपूर्ण परिसरामध्ये विचार करायला भाग पाडते. भेटूया लवकरच पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. अशाच नवनवीन रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन घंटीला नक्की ऑन करा. धन्यवाद मित्रांनो.